ही मोड आलेली मटकी नाही हं, ही आहे मेथी. होय, मेथी दाण्यांना मोड आणलेले आहेत. या मोड आलेल्या मेथी दाण्यांची आज आपण करतोय भाजी. खूप छान होते, मुलं देखील अगदी आनंदाने खातात. आता या मेथी दाण्यांमध्ये भरपूर पाणी घालून निथळून घेऊ. त्याच्या अगोदर ओलं खोबरं आपण नारळ फोडून घेतला आहे, त्याचं वाटण आपण बनवणार आहोत. खोबरं बारीक करून घेतलं आहे जेणेकरून मिक्सरचं ब्लेड खराब होऊ नये. पाणी न घालता मी पहिल्यांदा खोबरं वाटून घेतलं, मग त्याच्यामध्ये लाल ओल्या मिरच्या आहेत ह्या तुकडे करून घातल्या. भरपूर लसूण या भाजीला घालायचा आहे. मीठ आता 3 प्रकारचे मीठ मी घालते. ब्लॅक सॉल्ट नेहमीचं, सफेद मीठ आणि जे खडे मीठ आहे ना मोठालं ते देखील घातलं. आता हे पटकन काही बारीक झालं नाही, तर चालू बंद करत चमच्याने चांगलं मिक्स करत एकदा तर चॉपिंग बोर्डवर काढून घेतलं. मोठाले राहिलेले तुकडे बारीक करून घेतले, पुन्हा फायनली चांगलं मिक्स करून घेतलं आहे. हे जे वाटण आपण बनवलं आहे ते चटणी म्हणूनही खाऊ शकता, खूप छान लागतं. मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला. सगळी तयारी झाल्यावर गॅसवर कढई ठेवली. मंद आचेवर भाजी करायची आपल्याला. 2 पळी तेल घातलं. तेल तापलं. एक छोटा अख्खा चमचा अख्खं जिरं घातले. कांदा घातला. परतून घ्यायचं नाही खूप जास्त, लगेचच मेथी दाणे घालायचे. आणि इथे देखील 2 प्रकारचे मीठं घातलीत. ब्लॅक सॉल्ट, सफेद मीठ घातलं नेहमीचं. चवीनुसार दोन्ही ॲडजस्ट करायची. गॅस बारीक ठेवला आहे. चांगली मिक्स करून घ्यायची भाजी. आणि आता इथे आपण अख्खं जिरं घातलेलं आहे, तरी देखील मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक छोटा अर्धा चमचा घातला आहे आणि एक छोटा पाव चमचा हळद घातली रंगासाठी. मंद आचेवर आता झाकण ठेवते. 1-1.5 मिनिट झाकण ठेवलं. थोडी वाफली गेली भाजी. आता आपल्याला वाटण घालायचं आहे. जे वाटण आपण बनवून घेतलं याच्यामध्ये आहे भरपूर ओलं खोबरं, भरपूर लसूण, 4 ओल्या लाल मिरच्या आणि मीठ. 3 चमचे पोहे खायचे मी वाटण घातलं आहे. हे आहे ओला नारळ फोडलेलं. पाणी 2 चमचे आहे ते घालून घेतलं. मिक्स करायची भाजी चांगली. बारीक गॅस आहे. झाकण ठेवणार आहोत आपण. मंद आचेवर आपल्याला या भाजीला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. बिलकुल ही भाजी कडू होत नाही. कळत देखील नाही की मेथी दाण्यांची भाजी आहे, असं वाटतं की मोड आलेल्या मटकीची भाजी. वाफेवरच 1-1.5 मिनिट झाला की झाकण काढायचं. तळापासून चांगली अशा पद्धतीने हलवून घ्यायची. मस्त भाजी तयार झाली आहे. ही भाजी ऑफिस डब्यासाठी, शाळेच्या डब्यासाठी देऊ शकता. जेवणाच्या ताटातही सुकी भाजी म्हणून वाढू शकता. भरपूर कॅल्शियम देणारी आणि केसांलाही उत्तम मस्त भाजी आहे. धन्यवाद.